तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी मनीषा, स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनेलवरती. तर आज आहे ना म्हणजे शनेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो. तसं तर आज गुरुवार होता ना, त्यामुळे मग आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालो होतो. पण तिकडे जाताच ना हे मंदिर पण येतं. त्यामुळे मग पहिल्यांदा इथं दर्शन घेतलं. आणि इथे ना मागच्या वेळेस पण मी एकदा आले होते, इथे काम चालू होतं, पण आता खूप छान झालेलं आहे. तरी म्हणजे खूप छान वाटतं, म्हणजे असं कधी तर मंदिरामध्ये गेलं ना प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे मग इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना थोडंसं मंदिरात जाऊन आलं की बरं वाटतं. तरी ते दर्शन वगैरे घेतलं. आणि मुलं ना घसरगुंडी खेळायचं, इथं हे साईला खूप आवडतं इथं खेळायला ना. तर तो मागच्या वेळेस आल्यावर पण इथेच खेळत होता खूप वेळचा. आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो तरी तो इथेच खेळत होता आणि इथून यायला नकोच बोलत होता. मग थोडा वेळ तिथं त्याला खेळू दिलं, कारण की त्याला खूप मजा येत होती खेळायला. तर तो खेळला. मग इकडे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ तिथे थांबलो. तो म्हणजे त्याला थोडंसं खेळू दिलं. आणि तिखट लागलंय. महादेवाचं ओम नमः शिवाय म्हणून मोठं मंदिर आहे आणि खूप छान इथे ना, खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं इथे. तर इकडे आलो, इकडे वगैरे दर्शन वगैरे घेतलं. आणि इथे पण ना म्हणजे साईला कुठे गेलं ना खेळायला खूप मजा येते. आणि तो ना खूप असं बेभान होऊन खेळतो. बाहेर गेल्याच्या नंतर आहे ना खूप असं बेभान होऊन खेळतो. त्यामुळे ना मग त्याला सारखं असं, आणि गार्डनमध्ये वगैरे असं इथे जवळच आहे त्याच्यामुळे सारखं जात असतो ते. आणि इकडे ना त्याला असं खूप छान वाटतं खेळायला. तो खेळत होता. मग इथे थोडा वेळ थांबलो. आणि ना जर श्रावण महिन्यामध्ये ना मी इथे येत असते, म्हणजे चारही सोमवारामध्ये जसा वेळ भेटेल, सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ भेटेल ना तसं या मंदिरामध्ये येत असते मी. तर सोमवारी पण खूप छान असतं, श्रावण सोमवारी पण खूप छान म्हणजे असं इथे वाटतं. प्रसाद वगैरे असतो. आणि सकाळची खूप गर्दी असते इथे, संध्याकाळी पण खूप गर्दी असते. किती वाजता असते? 7ला असं 6:30. 9. त्यानंतर आम्ही ना इकडे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आलो. पण इथे आल्याच्या नंतर ना अक्कलकोटला आल्यासारखंच वाटत होतं. मी तर कधी अक्कलकोटला गेलेली नाहीये, पण मी जे व्हिडिओ फोटो कधी बघते ना अक्कलकोटचे, तर असं तिथल्यासारखं मला इथं ना एकदम असं प्रसन्न आणि खूप छान वाटत होतं. मग थोडा वेळ आम्ही तिथे आणि तिथेच आहे ना हे पण आहे, दत्तगुरूंचं मंदिर पण आहे बाहेरच्या साईडला. तर तिथं गेलो, तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. आणि ते गाय पण आहे मोठी, म्हणजे दर्शन वगैरे पूजा वगैरे करण्यासाठी गाय पण आहे. त्यानंतर तिथून आम्ही आलो घरी, कारण की संध्याकाळचा टायमिंग झाला होता ना. आम्ही आज ना दुपारीच गेलो होतो, त्यामुळे ना मग आता संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम झाला होता. घरी आलो तर इथे ना दिव्यामध्ये खूप छान फुल झालं होतं. तर दिवाबत्ती वगैरे केली. आणि आजचा दिवस असा काय होता. तर कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला, परत भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.